हाय मित्रांनो, आम्ही आता तो मुरुड जंजीर नावाचा किल्ला आहे ना, तिथं आम्ही समुद्रातून पाय पाय जायचा विचार करतोय, कारण की भरपूर लोक जात आहे. आम्ही पण चाललो मग आता. नाही आज चाललो डायरेक्ट. विषय का हे पा हा मागे येतो हे बाई, तुम्हाला जाऊ शकतो मी. झूम नाही होत आपल्या मोबाईलला. बघा पाणी पण भरपूर आहे खाली, डायरेक्ट काहीच दिसत नाही, लय खोल पाणी. हे पा हा किल्ला आहे तो. 30% आलेलो आहे आम्ही आता. आता फक्त 70% बाकी आहे. बाबा इथे येतो अजून पण तेवढा दिसतोय तो 100%. हे पा हो लय नाटके करतोय. कोणाचा तरी छपरी गॉगल सापडलेला आहे आपल्याला समुद्रामध्ये. पाय रे दिसतोय का नाही त्या भाऊ छपरी गॉगल वर स्मार्ट. हे बा 50% किल्ल्याजवळ आलेलो आहे आम्ही. हे बा डायरेक्ट समुद्रातून पाय पाय चालत. आमचा नांद म्हणजे डायरेक्ट एकदम वेगळा आहे. चला जातो मग. थोडासा राहिला आता, पण एवढं थकलेलो आहे आम्ही. हो पाय फुकटाचा गॉगल घेऊन घेतलाय आणि काही इकडं पाय तिकडं पाय करतोय. पाय एकदम भरपूर दुखत आहे मित्रांनो. एवढ्या मेहनतसाठी एक सबस्क्राईब तरी नक्की करा. तुमच्यासाठी चाललो एवढा दूर, डायरेक्ट बाहेर दूर आहे ते. चाललो तरी आम्ही समुद्रातून. हे पाय समुद्र आहे ते. आमचे पाय बी दिसत नाही, डायरेक्ट एवढं खोलं ते. पायला दुखून आलं डायरेक्ट. 4-5 किलोमीटर दूर येतो किल्ला. पाहू इथं येतो. एकटं दुखतं चाललो आम्ही डायरेक्ट पाय पाय. बाकी सगळे घोडे गाडीवर चालले तिथं, पण आम्ही चॅलेंज घेतलाय तुमच्यासाठी, तर नक्की जाऊ. हे बा बीच पासून भरपूर लांब आलेलो आहे आम्ही. आता आम्हाला जायचं आहे इथं. चला हो चाललो. हे बाय सगळे घोड्यांवर आलेले. हा इथं त्यांचा घोडा उभा आहे आणि आम्ही तुमच्यासाठी एवढ्या दूर पाय पाय आलो. चला ही एंट्री पॉईंट आहे. फायनली पोहोचलो आम्ही किल्ल्यावर. हे इथं घोडे उभे बा. आता विचार चालू आहे परत बीचवर घोड्यांवरच जाऊ. बघा मावशी इथं काहीतरी विकताय, कैरी काकडे वगैरे. आपण घेऊ यांच्याकडून काहीतरी. बघा इतक्या मोठ्या गेटमधून आम्ही एंट्री केलेली आहे. 20 रुपये तिकीट लागलं इथं मध्ये येताना. बरं आम्ही पैसे घेऊन आलो होतो पाण्यामधून. बघा बघा इथं आमचा बीच आहे. एवढ्या दुरून आम्ही आलो फक्त हा किल्ला बघण्यासाठी. बघा समुद्राच्या इकडं लोकांचे घर सुद्धा आहे. इथं मंदिर आहे आणि इथं घर आहे. बघा किती जुना तोफ आहे इथं. हा एक आणि हा एक इथे आणि एक त्या साईडला पण एकदम तिकडं. त्या विचार काय बरं तोफ चालायचा. बघा एक किल्ल्यावर इथं एक मंदिर पण आहे. बघा इथे 2 तोफ आहे अजून. बघा आमचा भाऊ येतोय तिकडनं एकदम फॉर्म मध्ये. निवांत झाडाखाली बसून आम्ही मस्त समुद्राचा नजारा घेतोय. बघा मान पक्ष्यांचा पण किती मस्त आवाज येतो. एकदम भारी वाटतं इथं. एकदम थंड थंड मस्तपैकी. आधीकडून कैरी घेऊन घेतलेली आहे. आता कैरी खात समुद्र पार करू आपण. फायनली आमचं अलिबागचं बीच फिरून झालेलं आहे. आता इथून आम्ही आता बस स्टँडला चाललो. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय मित्रांनो. आणि आम्ही तो किल्ला पण पूर्ण केला बरं का.